काय रे, कसा कसा चालला, काय करतस? तुमच्याकडे डीजे वगैरे असतात का? नाही इकडे डीजे असतात नो त्याच्यावर डीजे नो फटाके. थँक गॉड. काही शिवाजी महाराजांनी म्हणजे तेव्हा जे शत्रू होते, इंग्रज वगैरे असतील, म्हणजे एवढं छान त्याची रचना केली आहे की तो प्रदेश आहे कोकणचा, तो एवढा वाचवला त्या एका किल्ल्यामुळे त्यांनी. भूगोल आणि तिथली संस्कृती खूप मॅटर करतं, कारण त्या भूगोल आणि संस्कृतीवरून लोक आणि त्यांचे स्वभाव डिसाईड होत असतात. कोकणी आणि मालवणीतला फरक काय आणि कुठे कुठे बोलतात या भाषा? कोकणाचा कॅलिफोर्निया होतोय, So झाला पाहिजे का? सुनामी आल्यामुळे बेट पूर्ण वाळू उचलली गेली आणि ते वाळूचं पूर्ण असं बेट हे झालं, तयार झालं सुनामीमुळे, आणि त्याच्यामुळे ते बीच मग सुनामी आयलंड म्हणून झाला. लोकांना काय सांगशील कोकणाबद्दल, कोकणाच्या संस्कृतीबद्दल, एकूण गोष्टींबद्दल, इन द फॉर्म ऑफ ॲडवाइस, इन द फॉर्म ऑफ लास्ट रिमार्क आय वुड से फ्रॉम युअर साईड? कारण की आपण कोकण वाचवला तर कोकण आपल्याला जगवेल. नमस्कार. आज ज्या व्यक्तीबरोबर मी गप्पा मारतोय ती प्रेरणा राठिवडीकर ही आहे. द स्कूल ऑफ क्लॅरिटीचा यूट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम अकाउंट बघितलं तर तुम्हाला समजेल की त्याच्यावरती आम्ही काही रील्स केलेत. तर त्याच्यात सुरुवातीला जी मुलगी प्रश्न विचारते प्रणय म्हणून, ती प्रेरणा आहे. तर शी इज अ प्राऊड कोकणी, आणि तिच्याबरोबर आपण आज कोकण संस्कृती, तिथली माणसं, दशावतार मूवी याबद्दल आपण चर्चा करतो. सो प्रेरणा कशी आहेस, त्याला काय म्हणायचं कोकणीत? प्रेरणा कशी आहेस? कसा असस? ओके, प्रेरणा कसा असस? मी मस्त. ओके, गुड. सो सांग कोकणचा भूगोल सांग. कोकण म्हणजे नेमका कुठला प्रदेश आहे, आणि सांग व्हॉट इज द फेमस देअर इन कोकण? कोकण म्हणजे एकतर माझा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय आहे. कोकण हा प्रदेश पूर्ण समुद्राच्या बाजूला येतो. पूर्ण सिंधुदुर्गपासून, म्हणजे गोवा सोडल्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरीपासून ते ठाणे पालघरपर्यंत म्हटलं जातो की कोकणचा प्रदेश येतो. ठाणे पालघरचं माहिती नाही, पण ॲटलिस्ट रायगडपर्यंत तरी चांगलं कोकण वगैरे तुम्ही बघू शकता. एवढा छान समुद्राच्या किनारी वगैरे वसलेली गाव वगैरे हा प्रदेश कोकण येतो. तर म्हणजे जो कोकणचा प्रदेश आहे, तर त्या कोकण प्रदेशाच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि त्याच्या पूर्वेच्या साईडला पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा येतात. मग हा झाला एकंदरीत भूगोल. आणि बाकी त्या प्रदेशात जास्तीत जास्त नारळाची झाडं, सुपारीची झाडं किंवा आंबा, काजू, फणस हे आणि असे एक स्थानिक झाडं, झुडपं यांनी असा बनलेला एक निसर्गरम्य आणि सुंदर असा प्रदेश म्हणजे कोकण आहे. ओके, ते हे पण सांग की तू द स्कूल ऑफ क्लॅरिटीचं आपलं जे मासिक होतं कृष्ण, तर त्याच्यामध्ये लेख लिहिला होता, असं ते सुरुवातच केली होती परशुरामाने बाण मारून. सो व्हॉट इज दॅट? म्हणजे असं म्हटलं जातं की परशुरामांनी जेव्हा बाण मारला, तर बाण मारल्यानंतर जो भूमीचा भाग होता, तर तो असा म्हणजे मागे सरकला, आणि तो प्रदेश म्हणून कोकण असा ओळखला जातो त्या प्रदेशाला. म्हणून परशुरामांची भूमी म्हणजे साक्षात कोकण असं म्हटलं जातं. आणि त्यामुळेच कोकण काही स्वर्गापेक्षा कमी नाही आहे. साक्षात एका देवाच्या अवतारानेच जर भूमी बनवली आहे ती, तर ती एका स्वर्गा एवढी सुंदर आहेच. म्हणजे स्वर्ग बघितला असेल कोणी, नसेल माहिती नाही, माझ्यासाठी माझं कोकणच एक स्वर्ग आहे. यस, कोकणात राहणाऱ्या लोकांना अर्थातच ते स्वर्गात राहिले असं. तुझ्या लेखाचंच नाव होतं कोकण स्वर्गभूमीचा सुगंध. ओके, अजून काय? मला जर मी म्हटलं की जस्ट टेक मी टू कोकण अँड आय वॉन्ट टू एक्सप्लोर दॅट, तर कुठं कुठं नेशील, काय काय दाखवशील कोकण? कोकणात फिरायला म्हणजे समुद्रकिनारे सगळेच. मी सिंधुदुर्गातून आहे, तर सिंधुदुर्गात समुद्रांची काही कमी नाहीच आहे. तर आमच्या इथे भोगवे आहे, किल्ले निवती आहे, मालवणचा समुद्र आहे, देवबाग आहे, आणि इतर खवणे वगैरे असे बरेच समुद्र आहेत. सगळे समुद्र फिरण्यासारखेच आहेत.
सोबतच ह्या किल्ले समुद्रांना आहेत. नावं कशी दिलीत म्हणजे भोगवे वगैरे? स्थानिक लोकांनी म्हणजे समुद्र किंवा अरबीच आहे हां, ना? हो सगळा समुद्र अरबी समुद्रच हो आहे. अरबी समुद्राचे पण ते स्थानिक लोकांनी त्यांच्या त्यांच्या हां ह्याच्यानुसार नावं नावं दिलीत का दिली आहेत. सोयीनुसार? हो ओके. म्हणजे त्याच्यात एक किल्ले निवतीचा जो समुद्र आहे तिथे शिवाजी महाराजांचा एक अपूर्ण किल्ला आहे. तर त्यामुळे तिथे किल्ला असल्यामुळे ते किल्ले निवती असं नाव ठेवलंय त्या. ओके. आणि खूप छान समुद्रकिनारा आहे तो सुद्धा. तिथे बघण्यासारखं खूप आहे. मगरीचं एक खडक म्हणून आहे, खडकाळ असं मोठं डोंगरासारखा खडक आहे. ओके. तर तिथून जर समुद्र बघितला तर पूर्ण असा अथांग असा समुद्र वरतून दिसतो. आणि ते झालं. परत वेंगुर्ल्याला लाईट हाऊस आहे, वेंगुर्ल्याचा पण समुद्र आहे. मग असं स्थानिक लोकांनी वगैरे नावं ठेवून किंवा शिवाजी महाराजांच्या काळातले काही किल्ले आहेत. ओके. मालवणचा किल्ला आहे, तिथे फिरायला जाऊ शकता. आणि माझ्या मते मला विचारशील तर प्रत्येक जागा कोकणातील बाहेरच्या लोकांसाठी फिरण्यासाठीच आहे. म्हणजे एवढी सुंदर जागा आहे की जिथे जिथे जाल तिथे वाटेल की किती छान आणि सुंदर असं निसर्ग आहे. खाड्या आहेत, समुद्र आहेत, नदी आहे, झाडं आहेत. असा पूर्ण हिरवागार असा प्रदेश आहे आमचा. सॉरी, लोकांना सांगायचं जरा मी आजारी आहे, सो त्यामुळे मध्ये मध्ये जर खोकायचा आवाज आला तर एक्स्ट्रीमली सॉरी. ओके, सो हे सगळे किल्ले, समुद्र आणि अशा अनेक गोष्टी कोकणामध्ये फिरायला आहेत, निसर्गरम्य वगैरे. तरीही स्पेसिफिकली तुझा आवडतं कुठला आहे? तू काय काय फिरलीस ते सांग कोकणात. मी सगळे म्हणजे भोगवे फिरले, किल्ले नव्हती फिरले, कवणेला भोगवे पण पण गेले. भोगवे, लेट्स एक्सप्लोर भोगवे नाव. काय आहे त्याच्यामध्ये, काय काय? भोगवेला म्हणजे खूपच लांब असा समुद्र किनारा आहे. जसं की किती किलोमीटर वगैरे असं का? किलोमीटर नाही माहिती, पण किल्ले नव्हतीपेक्षा जरा मोठा आहे तो. म्हणजे असा सरळ लांबच्या लांब. आणि असं स्पेशल असं म्हणजे बाकी इतर तिथे लोकांसाठी म्हणजे आता पर्यटन वगैरे वाढलंय त्याच्यामुळे तिकडे रिसॉर्ट आहेत, हॉटेल्स आहेत, स्थानिक लोकच करतात. परत तिथं म्हणजे असं निमुळता भाग आहे आत जायला, त्याच्यामुळे ते असा प्रदेश पूर्ण डोंगरातून असं खाली गेल्यासारखा होतो. म्हणजे आधी डोंगरातून येतो आणि नंतर असं समुद्राकडे खाली जाते. ओके. त्याच्यामुळे ते असं दिसायला असं खूप खाडीसारखं छान. का? नाही, खाडीसारखं नाही, ओके. पण असा पूर्ण एक डोंगर भाग आहे आणि डोंगरातून अचानक खाली जातोय भाग, असं ओके. झालंय. आणि त्याच्यामुळे ते असं बघताना खूप छान वाटतं. म्हणजे बस असेल किंवा गाडी असेल त्यातून जाताना सुद्धा असं एक छान वेडीवाकडी वळणं वगैरे घेत आणि नंतर आपण असं खाली जातोय. म्हणजे असं एका छान ह्याच्यात एंट्री करतोय असं वाटतं. समुद्रात गेल्याचं फील हा, येतं का? समुद्रात गेल्यासारखं ओके, वाटतं ओके, वरतून. ओके, ओके. म्हणजे डोंगरातून असा समुद्र पूर्ण दिसतो की एवढा मोठा समुद्र दिसतो, पूर्ण अरबी समुद्र बघितल्यासारखा फील येतो. ओ. एवढा मोठा आहे समुद्र. भोगवे, हो. निवती, किल्ले निवती किल्ले काय? नव्हती. तेच शिवाजी महाराजांचा एक अपूर्ण किल्ला आहे तिकडे वरती आहे. अपूर्ण? हो. अपूर्ण का? कधी पूर्ण नाही झाला का? नाही झाला. बांधून नाही झाला? नाही झाला. ओके. म्हणजे तो ढासळलेला आहे किंवा असा अपूर्णच म्हटला जातो. कारण की त्याच्या भिंती पूर्ण नव्हत्या, तेव्हा पण नव्हत्या आणि आता पण तेवढ्या नाही आहेत. पण लोक, स्थानिक लोक वगैरे तिथं आता जेवढं आहे तेवढं सांभाळून ठेवलंय त्यांनी. मग किल्ले निवतीला एकदम वरती आहे, किल्ला आहे. आता आता तिथे रस्ता वगैरे केलाय. सोबतच तिथून पण पूर्ण समुद्र किनारा दिसतो. तिथे म्हणजे समुद्र आहेच, पण त्याचं एक विशेष असं आहे की समुद्र कसा पूर्ण असा किनाऱ्यापासून सुरू झाला की पूर्ण अथांग सुरू होतो. बरोबर. पण इकडे ना एक बेट पडतं, वाळूचं बेट पडतं आणि त्याच्या अलीकडे सुद्धा एक असं छोटंसं समुद्राचं म्हणजे तळं कसं होतं तसं ते समुद्राचंच पाणी आहे. फक्त ते असं मध्ये वाळूचं बेट पडल्यामुळे अलीकडे थोडं पाणी त्याचं साठवलं जातं. मग लहान मुलं असतील तर ती सुद्धा एन्जॉय करू शकतात थोड्या पाण्यात. म्हणजे पुढे समुद्रात जाऊन बुडण्याची सुद्धा हे नाही. मग ते सुद्धा असं छान बघण्यासारखं वगैरे आहे. निळं निळं पाणी असतं. लोक मालदीवला वगैरे जातात, कुठे कुठे परदेशात जातात. मग कोकणात म्हणजे बघितलं तर ते समुद्रकिनारे आहेतच. खूप छान. ओके. निवती, त्यानंतर अजून कुठे नाही? त्यानंतर मालवण आहे. मालवणला किल्ला आहे शिवाजी महाराजांचाच. सिंधुदुर्ग. हो, सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला झाला. त्यानंतर देवबाग आहे. देवबाग बीच आहे. सुनामी आयलंड आहे. सुनामी आयलंड असं म्हणतात की तो पापलेट नाही का, मासा त्याच्या आकाराचं दिसतं पूर्ण वरतून जेव्हा ड्रोनने बघितलं जातो. त्याचं पण काहीतरी स्टोरी आहे ना, काहीतरी ती सुनामी एकदा खूप मोठी आलेली आणि ते सगळं वाहून नेलेलं आणि ते फक्त नंतर आयलंडच तयार राहिला. म्हणजे ते काहीतरी तिथं, मी तिथं गेलो होतो सोड. सो तिथं ते नाश्ता वगैरे पण करायला देतात
तर मध्येच बोट थांबवतात, हो. बोटीतच बसून नाश्ता वगैरे नाश्ता करतात. करायचा. इज दॅट राईट? हो. गेलीस तू तिथं? हो गेले की. ओके, सांग त्याच्याबद्दल. काय आहे ते, कसं सुनामी कधी आलेली, काय काय झालेलं? म्हणजे असं घरातलेच सांगत होते किंवा गावातले असं म्हणतात की खूप मोठी सुनामी आलेली. आता वर्ष वगैरे त्यांना पण असं काही माहिती नाही, पण खूप असं जुनं आहे ते, की सुनामी आल्यामुळे बेट पूर्ण उचलली गेली आणि ते वाळूचं पूर्ण असं बेट हे झालं, तयार झालं सुनामीमुळे. आणि त्याच्यामुळे ते बीच मग सुनामी आयलंड म्हणून झालं. आणि आता मोठ्या प्रमाणात तिथे पर्यटन चालते. तिथे लोक वॉटर स्पोर्ट्स असतात त्याच्यासाठी जातात, फॅमिली सोबत येतात, एन्जॉय करतात. मग तिथे खाण्याचं वगैरे नाश्ता सेंटर सगळंच. ओके. मालवणचा सिंधुदुर्ग जे तू किल्ला म्हटलास, ज्या किल्ल्यावरून खरं तर तुमच्या जिल्ह्याला नाव पडलंय, व्हॉट इज दिस व्हॉट यू कॉल स्पेशल अबाउट दॅट? तो जलदुर्ग आहे. यस. त्याचप्रमाणे तो एवढा मोठा आहे किल्ला की तिथं फिरायला जे लोक येतात तर 1 तास पण त्यांना पुरत नाही. 1 तासच फिरायला देतात त्यांना. 1 तास सुद्धा त्यांना फिरायला कमी पडतो, एवढा मोठा किल्ला आहे. आणि अगदी विस्तीर्ण आणि अजून त्याचं बांधकाम एवढं छान आहे की तो जरा पण ढासळला नाही. आणि शिवाजी महाराजांनी म्हणजे तेव्हा जे शत्रू होते, इंग्रज वगैरे असतील, म्हणजे एवढं छान त्याची रचना केली आहे की अजूनपर्यंत त्या किल्ल्यामुळे म्हणजे पूर्ण जलदुर्ग असला तरी त्या किल्ल्यामुळे त्यांनी पूर्ण सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे किंवा तो प्रदेश आहे कोकणचा, तो एवढा वाचवला त्या एका किल्ल्यामुळे त्यांनी. तसाच विजयदुर्ग सुद्धा आहे, तो सुद्धा जलदुर्ग आहे. विजयदुर्ग तर म्हणजे मी सिंधुदुर्गही बघितला आणि विजयदुर्गही बघितलाय. विजयदुर्ग फॅसिनेटेड मोर टू मी दॅन सिंधुदुर्ग. का? कारण त्याच्यामध्ये भिंती आहे, आत बघायला आर्किटेक्चर आहे थोडं छान. सिंधुदुर्गमध्ये घरच आहेत, नंतर फक्त ती तटबंदीच आहे युजली. सो विजयदुर्गाबद्दल सांग. विजयदुर्ग पण मी बघितलाय. मी जवळजवळ म्हणजे खूप मराठी शाळेत वगैरे असताना सहल गेलेली आमची, तेव्हा बघितलेला. तो किल्ला पूर्ण असा लांब आहे. त्याच्या पायऱ्या वगैरे बघाल तर मावळ्यांना चढायला ते चांगलं होतं. आपण एक पायरी चढलो की ते असं मोठं काहीतरी चढल्यासारखं वाटतं, एवढ्या मोठ्या त्याच्या पायऱ्या आहेत. सोबतच तिथं तोफांच्या म्हणजे तोफ राहिले आहेत, गोळे वगैरे राहिले आहेत ते आहेत. आणि तो किल्ला असा जलदुर्ग जरी असला तरी आतून जर बघितलं तर त्याची भिंत एवढी मोठी आहे की आपण एकदम असं किड्या मुंग्यांसारखे दिसतो त्याच्यामुळे. त्याचं सुद्धा म्हणजे पूर्ण रचना वगैरे स्ट्रक्चर सगळं आर्किटेक्चर खूप छान आहे. अजून छान आहे तो किल्ला. ग्रेट. अजून कुठे कुठे फिरवशील सांग? अजून काय काय राहिलंय कोकणातलं फिरवायला? फिरवायला म्हणजे बाकी आहेच, बाकी इतर जिल्हे, बागा, आंबा आणि काजूंच्या बागा, काजू आंबा यांच्या बागा, फणस, कोकम म्हणजे आम्ही रतांबे म्हणतो, नारळांच्या झाडांची उंची, सुपारीची पण झाडं असतात नारळांच्या मध्ये, ती असतात. मग इतर बाकी म्हणजे सगळाच प्रदेश छानच आहे. मग असे स्पेसिफिक पर्यटनासाठी तारकर्ली आहे. तारकर्लीमध्ये भरपूर प्रमाणात रिसॉर्ट्स आहेत, हॉटेल्स आहेत. लोक मोस्टली तिकडेच येतात सिंधुदुर्गात यायचं झालं तर. चिपी एअरपोर्ट आहे. आणि इतर बाकी म्हणजे प्रत्येक गावाचं असं वैशिष्ट्य आहे. खाड्या आहेत, म्हणजे आमच्या इथे कर्लीची खाडी आहे, सगळीकडून तीच जाते, आमच्या इथून जाते, आमच्या घरासमोरून. सोबत तिकडे दुतोंड, कर्ली इकडून सुद्धा तीच खाडी जाते. चिपीचं पूल आहे, कालवणचं पूल म्हटलं जातं, सगळ्यात मोठं पूल आहे. तिथून पूर्ण कर्लीची खाडी दिसते, ते पण बघण्यासारखं आहे. गुड. सो भूगोल आणि तिथली संस्कृती खूप मॅटर करतं, कारण त्या भूगोल आणि संस्कृतीवरून लोक आणि त्यांचे स्वभाव डिसाईड होत असतात. सो लिटरली गुड. कोकणी आणि मालवणी ह्या भाषांमध्ये फरक आहे, म्हणजे तू बोलतेस ती कोकणी की मालवणी? आमची मालवणी. ओके. आणि कोकणी आणि मालवणीमध्ये ठीक आहे, फरकच सांगा आता. कोकणी आणि मालवणीतला फरक काय आणि कुठे कुठे बोलतात या भाषा? कोकणी ही गोव्याची भाषा आहे, गोवन लँग्वेज. आणि जी मालवणी आहे ती आपल्या सिंधुदुर्गापासून म्हणजे सिंधुदुर्गात बोलली जाते, मोस्टली सिंधुदुर्गात बोलली जाते. आणि रत्नागिरीमध्ये वगैरे काही बोलली जात नाही, ते लोक मराठीच बोलतात मोस्टली तिकडे. आणि इतर ठिकाणी वगैरे पुढे जाऊन मग हळूहळू भाषा बदलत जाते. मोस्टली लोक मराठी बोलतात किंवा काही शब्द राहतात त्यांच्या भाषेत
मालवणीचे वगैरे. सिंधुदुर्गात जे 7 तालुके आहेत, तर प्रत्येक तालुक्यात आता आमच्या इकडे जी मालवणी बोलली जाते ते थोडं थोडं जर जसं जसं पुढे जातो आपण तर ती भाषा बदलली जाते. भाषेतले शब्द बदलले जातात. मग असं थोडं थोडं थोड्या थोड्या अंतरावर पूर्ण भाषा बदलते. ते खूप सूर लावून बोलतात. लयात, सुरात. काय थोडस बोलून दाखव त्यातलं. ते छान आहे खरं तर मालवणी. मला जसं भारी वाटतं. लोक आम्ही गेलेलो ते आणि अरे तुरे बोलतात. हो, काय गो, काय रे, कसा चालला, काय करतस. म्हणजे आई वडिलांना सुद्धा ते अरे तुरेच असतं काइंड ऑफ. हा म्हणजे काही जण म्हणतात म्हणजे माझी आई तर तिच्या बाबांना वगैरे ए बाबा वगैरेच म्हणते. मी माझ्या पप्पांना ओ म्हणजे अहो वगैरे म्हणजे असं हेच देऊन म्हणतो, रिस्पेक्ट वगैरे देऊन. ते ज्याच्या त्याच्यावर आहे असं. पण बाकी असं अरे तुरेच चालतं सगळीकडे. गुड. सो हा फरक आहे मालवणी आणि कोकणी मधला. कोकणी संस्कृती आणि तिथले सण उत्सव तर सगळ्या जगात फेमस आहेत. पीपल गो देअर टू जस्ट सेलिब्रेट दॅट, टू ऑब्झर्व हाऊ दे सेलिब्रेट दिवाळी, शिमगा अँड ऑल थिंग्स, स्पेसिफिकली गणपती. सो सांग कोकण आणि तिथल्या सण उत्सवांबद्दल. कोकणात सण म्हणजे खूप छान पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. तर त्याच्यात आपलं गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्यानंतर मग गणेश चतुर्थी, गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या शिमगा म्हणजे होळी, नंतर नारळी पौर्णिमा, परत इतर आपला होळीनंतर काही परत गुढीपाडवा असे म्हणजे मोठ्या प्रमाणात साजरे केलेले हेच आहेत. बाकी इतर जे स्थानिक म्हणजे सण असतातच सगळीकडे, पण स्थानिक पद्धतीने वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. त्याच्यात मोठ्या प्रमाणात गुढीपाडव्याला आमची गुढी पूर्ण कौलारू घरं आहेत एकतर कोकणात. तर कौलारू घरं असल्यामुळे ती जी गुढीची काठी असते, घरं मोठी असतात, तर काठी पूर्ण घराच्या दुप्पट उंचीची घेतली जाते. ओके. आणि त्याच्यावरती पूर्ण तो तांब्या वगैरे लावून साडीचं हे करून ध्वज फडकवला जातो आणि नंतर पूजा वगैरे केली जाते. आमच्याकडे विशेष करून ते चाफ्याची माळ घातली जाते त्याला. ते गुढीपाडव्याचं असं विशेष आहे. आणि खूप छान म्हणजे साध्या सिंपल पद्धतीने तिथे जे फुलं वगैरे त्या सीझनमध्ये जी येतात ती वाहिली जातात. आणि सोबतच नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर मग आपला म्हणजे माझा फेवरेट सण गणेशोत्सवच आहे गावी. तेच विचारणार होतं तुझा फेवरेट कुठला आणि तो कसा साजरा केला जातो. गणेशोत्सवाबद्दल तर खूप लोकांना उत्सुकता असते की कोकणामध्ये जाऊन ते बघायचं आहे. ते खूप भारी पद्धतीनं साजरे करतात. सो कसं करतात गणेशोत्सव जरा सांग. गणेशोत्सवात म्हणजे म्हणजे आता कोकणात 5, 7 किंवा 11 काही लोकांचा नवस असेल तर तशा प्रकारे ठेवले जातात. तर सगळ्यात आधी म्हणजे मूर्ती आणण्यापासून सुरुवात होते. तर जवळच्या कार्यशाळेत मूर्ती सांगितली जाते. मूर्ती शक्यतो शाडूची वगैरे असते, म्हणजे जी चिकट माती असते त्याची. ती झाल्यानंतर मूर्ती मातीची असावी असा अट्टहास जास्त करून असतो. ते झालंच. आणि त्यानंतर मग स्थापना वगैरे झाली की पूर्ण गाव मिळून प्रत्येकाच्या घराघरात जाऊन आरती, प्रसाद वगैरे किंवा गणपतीच्या आदल्या दिवशी जी माटी बांधणी असते, तर त्या माटी बांधण्यापासून गणपतीच्या विसर्जनापर्यंत सगळे लोक एकत्र येऊन सगळं मनोभावे किंवा मिळून मिसळून केले जातात. माटी बांधणे काय आहे? माटी म्हणजे जिथे गणपती स्थापन करतो तर त्याच्यावरती माटी बांधली जाते. म्हणजे असा चौकोन आकाराचा एक लाकडाची माटी असते. तर त्याला हरणं म्हणजे एक पिवळ्या रंगाची फुलं असतात ती, त्यानंतर शिरवाडं, ती पांढरी पानं असतात शिरवाड्याला ते, सोबतच सुपारी असेल, काकडी, नारळ, इतर काही फळं वगैरे असतील, अशी प्रत्येक माटीला बांधली जातात. सोबत आंब्याचे टाळ सगळ्यात जास्त प्रमाणात बांधले जातात. म्हणजे त्या सीझनमध्ये जेवढं काही पिकतंय किंवा जेवढं अवेलेबल आहे तेवढं त्याला बांधलं जातं. त्याच्यात काही औषधी फळं सुद्धा असतात, जसं कवंडाळं वगैरे असतात. अशी काही स्थानिक फळं वगैरे बांधली जातात, ज्याच्यामुळे काय होतं तर ती औषधं म्हणजे आता झाडं भेटत नाही आहेत कुठे किंवा आयत्या वेळेला आपल्याला ती औषधी वनस्पती भेटत नाही, तर ती औषधी वनस्पती आपल्या घरात राहतात वर्षभर, सुकून का होईना पण राहतात. आणि ती माटी बांधताना सगळे जे आजूबाजूचे पुरुष आहेत, स्थानिक पुरुष म्हणजे आजूबाजूचे शेजारी बाजारी, ते सगळे एकत्र येऊन
मग ती माटी बांधतात. माटी बांधून झाली की कधी कधी डेकोरेशनमध्ये करतात किंवा प्रत्येकाच्या घरात गणपती असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरात डेकोरेशन करतात. त्याचा उद्देश एक साधला जातो की एकत्र येऊन करतात चांगल्या पद्धतीने. ते भजन आरती हो. ते पण खूप भारी, हो. म्हणजे ते इकडं सगळ्या ते रील्स फॉर्म मध्ये येतात गोष्टी, ते म्हणत असतात, डान्स करत असतात. So, हो. ते काय काय असतं ते? त्याच्यात भजन म्हणजे घेतलंच जातं प्रत्येक घरात. भजनचं मंडळ असतं एक, तर भजनं केली जातात. त्यानंतर फुगड्या वगैरे घातल्या जातात. बाकी आरती वगैरे मोठ्या घेतल्या जातात. आधी 1-2 दिवस लहान आरती घेतली जाते, मग हळूहळू मोठ्या आरत्या घेतल्या जातात. आणि त्यानंतर एक म्हणजे जेव्हा विसर्जनाचा दिवस येतो, तर आमच्या गावात आमची फॅमिली मोठी असल्यामुळे एकत्र सगळे गणपती काढले जातात. आणि गणपती पूर्ण नदीवर, म्हणजे आमच्या समोरच खाडी आहे मोठी कर्लीची, तर तिथे देऊन विसर्जन करतात. विसर्जनाच्या आधीसुद्धा तिथे किनाऱ्यावर आरती वगैरे होते. आणि ते सगळं विसर्जन झाल्यानंतर पाट वगैरे घेऊन परत मंदिरात जातात. मंदिरात गेल्यानंतर सगळा प्रसाद वाटला जातो प्रत्येकाचा, सगळ्यांना, पूर्ण ज्यांचं विसर्जन सुद्धा नसेल त्यांना सुद्धा वाटला जातो. म्हणजे असा उद्देश एकच आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन मिळून मिसळून सगळं करावं. आणि तेव्हा भरपूर लोक म्हणजे एकत्र आल्यामुळे, माणूस कसा समाजशील प्राणी असल्यामुळे असं एकटं वाटत नाही. असं छान वाटतं, सगळं घर भरलेलं राहतं, कोण ना कोणी येत जातं. बरोबर. आणि तुमच्याकडे डीजे वगैरे असतात का? नाही इकडे डीजे नाही, असतात नो त्याच्यावर, डीजे, नो फटाके, थँक गॉड. काहीच नाही. इकडे डीजे असतात, त्यावरची घाणगाणी असतात. हो. कोकण खूप भारी आहे. डीजे वगैरे नाहीत, पण आमच्याकडे खाली म्हणजे मोठ्या घरात वगैरे काका छान स्पीकरवर छान गाणी लावतात. गणपतीची म्हणा, देवांची म्हणा, अशी छान गाणी वगैरे लावली जातात. पण एवढी काही मोठ्या आवाजात नसतात, असं हळू 4 घरांना ऐकू जाईल एवढीच. तू मगाशी बोलताना असं म्हणालीस की लोक एकत्र येतात, एकटं वाटत नाही. तर युजली आता कोकणातली कुटुंब व्यवस्था ही एकत्र कुटुंब व्यवस्था आहे, म्हणजे तिथं लोक एकत्र राहतात. आता तुझंच उदाहरण म्हणलीस तर तू काहीतरी 30-40 लोक तुमच्या एकूण कुटुंबामध्ये आहेत, एवढं मोठं सगळं कुटुंब जास्तच आहे. हो. हां. सो तिथं एकटं वाटत नाही लोकांना, त्या दे फील, म्हणजे तुम्ही वाढताना सुद्धा मुलांना असं वाटत नाही की ओके आय फील अलोन. सो त्या कुटुंब व्यवस्थेबद्दल काय सांगशील कोकणातल्या? कुटुंब व्यवस्थेबद्दल म्हणजे म्हणायचं झालं तर आता आमची जी फॅमिली आहे, पूर्ण जी आमची वाडी आहे आनंदवाडी, तर त्याच्यात आता आम्ही जे राठीवडेकर आहोत, तर आमची फॅमिलीसुद्धा मोठी आहे. पुढे जाऊन अजून एक बौलेकर म्हणून आहे, त्यांची फॅमिली अशी मोठी आहे, विस्तीर्ण. फक्त आता हळूहळू सेपरेट घरं झाली आहेत, कारण की एका घरात राहायला थोडा प्रॉब्लेम येतो सगळ्यांना, त्यामुळे जागा कमी पडते वगैरे. पण फॅमिली भरपूर मोठी आहे. सण वगैरे, उत्सव वगैरे असतात किंवा काही अडीअडचणी असतात तेव्हा सगळे एकत्रच येतात. बोलून चालून असतातच. मोस्टली आता गावी भरपूर लोक राहत नाहीत, सण वगैरे असतात तेव्हाच येतात. बाकी मुंबई, पुणे किंवा इतर परदेशात वगैरे म्हणा, किंवा असं सगळ्यांचं स्थलांतर सगळीकडे सुरू आहे. बाकी इतर काही असेल तसंच काही, तर सगळे येतात, धावून वगैरे येतात. कोणाला असं एकटं वाटत नाही. सण उत्सव असतात तेव्हा सुद्धा सगळे मिळून मिसळून असतात आणि छान वाटतं सगळे एकत्र असले की. खूप महत्वाचं आहे, कारण आता सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा पॅन्डेमिक समजला जातो लोनलीनेस. त्याच्यावरती डील करायचं असेल तर हॅव अ फॅमिली लाईक कोकण, राईट? गुड, खूप छान. आता ते आपण वाडी मगाशी तू उल्लेख केला, सो वाडी काय आहे ते? ऍक्च्युली वाड्या खूप फेमस आहेत कोकणामध्ये, खालची वाडी, वरची वाडी, मधली वाडी. सो व्हॉट इज दॅट? वाडी म्हणजे आमच्या इकडेच आता, म्हणजे पूर्ण परुळे हे एक गाव आहे. परुळे गावात 32 वाड्या येतात. तर अशाच सगळीकडे पूर्ण कोकणात वाड्या असतात. थोडक्यात ते कॉलनी सारखं का? हां, तुमच्या म्हणजे इकडे कसं पुणे वगैरे साईडला किंवा मुंबई साईडला कसं कॉलनीज असतात किंवा सोसायटीज असतात, असं आमच्याकडे वाड्या असतात. सगळ्या जिथे एक घरांचा असा हे असतो तिथं एक वाडी तयार होते. अशी मध्ये गॅप पडला तर तिथून मग दुसरी वाडी सुरू होते असं. ओके. सो वाड्या फेमस आहेत हो, कोकणात. आमच्या इकडे आता मी राहते आनंदवाडी, दुसरी एक आहे गाडेदावाडी. परत आमची आनंदवाडी जरी असली तरी आम्ही मधल्या वाडीमध्ये पडतो आणि थोडा प्रदेश उंचावतो तिकडून, म्हणून तिकडे दुसरी म्हणजे खालची वाडी म्हणतात, आणि जी गाडेदावाडी आहे तिकडे वरची वाडी म्हणतात. कोकण संस्कृती ही खाद्य संस्कृतीसाठी ओळखली जाते. लोक स्पेशली तिथं जातात अनेक गोष्टी एक्सप्लोअर करायला, ॲज फार एज फूड इज कन्सर्न.
सो सांग, दोन्ही सांग, व्हेज नॉनव्हेज सगळं सांग. नॉनव्हेजमध्ये तर एवढा मोठा समुद्रकिनारा असल्यामुळे सगळं सी फूड येतच. मोस्टली लोक चिकन वगैरे मटन वगैरे जास्त खात नाहीत, पण सी फूड खातात. काय काय असतं त्यात ते सांग. त्याच्यात मासे असतात, माशांमध्ये पण भरपूर प्रकार, बांगडे, पापलेट, सुरमई सगळंच येते. त्यानंतर मासे झाले, त्यानंतर तुम्ही प्रॉन्स म्हणता, आम्ही तिकडे चिंगळं म्हणतो त्याला, कोळंबी म्हणतो. बारीक मोठे साईज जसं बदलते तसं त्यांना वेगवेगळी नावं दिली आहेत. ओके. ते झालं. मुळे झाले, मुळे म्हणजे शिंपले. चिंबोरी पण म्हणतात ना त्याला, का नाही? चिंबोरी वेगळी. चिंबोरी म्हणजे खेकडा. हा बरोबर बरोबर. हा, मग असं खेकडा आहे. त्यानंतर मुळे म्हणजे जे शिंपले आहेत त्याला काय म्हणता तुम्ही? मुळे. मुळे. मुळे किंवा तिसरे त्यांचे प्रकार पडतात, त्यामुळे त्यांना वेगवेगळी लाळी, तिसरे, मुळे असं असं वेगवेगळी नावं दिली जातात. त्यानंतर खेकडे झाले. सोबत इतर मोठ्या माशांच्या ज्या प्रजाती असतात, मुशी, मोरी म्हणतात, त्याचं चिकन सारखं बनवलं जातं. ते काय म्हणजे खूप मोठा मासा असतो तो. त्यानंतर बाकी इतर माशांचेच प्रकार असतात, फक्त वेगवेगळे दिसणारे, आणि लोकांना खूप भरपूर आवडतं ते सी फूड. त्याच्यात गुले पण असतात. गुले म्हणजे एक प्रकारचा शेल असतो, असे छोटे छोटे शेल असतात, ते उकडून वगैरे खाल्ले जातात, असं असतं. मुळांमध्ये पण प्रकार असतात आणि भरपूर प्रमाणात सी फूड कन्झ्युम करतातच. त्यानंतर व्हेजमध्ये सुद्धा खूप छान, म्हणजे व्हेजमध्ये पातोळ्या वगैरे केल्या जातात हळदीच्या पानात, तांदळाच्या पिठात. पातोळे काय प्रकार आहे? पातोळे म्हणजे तांदळाचं पीठ हळदीच्या पानावर थापलं जातं आणि त्याच्यात असं मोदकामध्ये चून कसं भरतात तसे ते चून लावतात आणि ती पलटतात, म्हणजे असं मधून फोल्ड करतात आणि नंतर ते कुकरमध्ये किंवा हे जे वाफवायचं भांडं असतं त्याच्यात ठेवून ते वाफवले जातात. आणि ते हळदीच्या पानात केल्यामुळे त्याला एवढी छान टेस्ट येते ना, असं हळदीचं वगैरे छान, म्हणजे असं खूप छान असे लागतात. आणि सोबतच मोदक पण तसेच बनवले जातात, फक्त आकार वगैरे मोदकाचा वेगळा राहतो. उकड देऊन केली जाते. त्यानंतर मोदक झाले. सोबत भात आमचा प्रमुख अन्नच आहे, भात आणि मासे. असं म्हटलं जातं की कोकणातील लोक भात खाऊन सुद्धा एकदम अशी पातळ सळसळीत. ओबेसिटी नाहीये कोकणामध्ये, बरोबर ना? भात खाल्ला जातो, मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. म्हणजे लोक म्हणतात की भाकरी नाही खाल्ली, चपाती नाही खाल्ली तर बाकी इतर प्रोटीन्स वगैरे किंवा कुठून भेटणार आहे. तर म्हणजे मी तर कायम भातच खाल्लाय आतापर्यंत. आणि त्यानंतर म्हणजे भात आवडतोच. सोबतच इतर शिरवाळे म्हणजे एक शेवया असतात, तांदळाच्याच असतात, म्हणजे तांदळाचेच पदार्थ आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने, भात, भाकरी, घावणे, आंबोळ्या. त्या प्रदेशात तो भात पिकतोय म्हणून तेवढं सगळं तांदळाचंच. मग ते शिरवाळे केले जातात. शिरवाळ्या रसासोबत खायला दिल्या जातात, म्हणजे छान असं एक ऑथेंटिक फूड आहे ते. म्हणजे लोक शेवया वगैरे कशा असतात तशाच असतात, फक्त तांदळाच्या असतात आणि तो गोड रस केला जातो आणि त्याच्यात त्या खायच्या असतात बुडवून वगैरे. शिरवाळे झाले. मग त्यानंतर नाश्त्याचे पदार्थ येतात, घावणे, आंबोळी येतात, खापरोळे येतात. खापरोळे काय? खापरोळे आंबोळीचा प्रकार आहे एक. क्रिस्पी नाही, आमच्याकडे आंबोळी म्हणजे जे साऊथ इंडियन लोक फर्मेंट करतात ना, म्हणजे डाळ आणि आपला तांदूळ आणि उडीद डाळ, हे दोनच पदार्थ घालून फक्त आंबोळी बनवली जाते फर्मेंट करून. आणि जे खापरोळे बनवले जातात त्याच्यात डाळींचे प्रकार घेतले जातात. चणा डाळ घेतली जाते, उडदाची डाळ घेतली जाते, मेथी दाणे, परत तांदूळ आणि बाकी मूग वगैरे, असं काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वगैरे घालून एकत्रित मिक्स करून ते फर्मेंट करून मग दुसऱ्या दिवशी काढलं जातं. आणि खापरोळ्यांची टेस्ट पण तशी छान वेगळी असते, आंबोळीसारखे लागत नाहीत ते. आणि ते सुद्धा एक गोड रस बनवला जातो, त्याच्यासोबत खाल्लं जातं. गोड रस कशाचा असतो तो? त्याच्यात नारळ असतो. नारळ म्हणजे नारळ सुद्धा प्रमुख आहे आमचा, त्याच्यामुळे सगळे रस वगैरे, आमटी वगैरे त्याच्यात सगळा नारळच असतो. मग तो रस नारळाच्या दुधाचा असतो. नारळाचं दूध, त्याच्यात जिरं, गूळ, थोडंसं चवीपुरतं मीठ वगैरे घालून बनवलं जातं. सोलकढीमध्ये कोकम घालतात, इकडे फक्त गोड बनवलं जातं असं. सोलकढी खूप फेमस आहे. म्हणजे सोलकढीमध्ये नारळाचं दूध आणि त्याच्यात मग कोकम
मिरची, लसूण आणि मीठ चवीपुरतं एवढं सगळं घालून फक्त सोलकढी बनवली जाते आणि छान नंतर म्हणजे एंडिंगला कोथिंबीर घालून दिली जाते. छान थंडगार आणि पचनशक्तीसाठी खूप म्हणजे पचन छान होतं त्याने नारळाच्या दुधाने. कोकम असल्यामुळे इम्युनिटीसाठी सुद्धा खूप चांगलं आहे. ग्रेट. आणि युजली आता तू मुंबईत राहिली आहेस, पुण्यात आहेस, तर त्यातला फरक काय जाणवतो खाद्यसंस्कृतीतला, म्हणजे मालवणी फूड आणि युजली ह्या पुणे मुंबई किंवा इकडं काय म्हणूया देश किंवा घाटी म्हणतात त्याला, घाट साईड. हा घाट साईड, हे घाटी फूड किंवा तुमच्यातलं कोकणातलं फूड यात फरक काय, किंवा मालवणचा फूड यात फरक महत्वाचा म्हणजे मसाल्यांचा पडतो. ओके. आमचा मसाला आहे तो ड्राय राहतो. त्याच्यात सगळे खडे मसाले म्हणजे चांगलं, म्हणजे ज्यांना माहिती असते तर ते लोक तसं प्रमाण वगैरे घेऊन तो घरगुती भाजून वगैरे फक्त दळायला देतात मसाला बाहेर. तर तो मसाल्यामध्ये फरक राहतो, त्याच्यामुळे तशी तशी चव सुद्धा वरती बदलली जाते. जसं की आमच्या इकडे जेवणात म्हणजे तो मसाला पडतो, सोबतच नारळ हा वापरला गेल्यामुळे घाटीमध्ये कसं शेंगदाण्याचं कूट लोक वापरतात जास्त, आमच्याकडे नारळ वापरला जातो जास्त. प्रत्येकाचेच नारळ असतात, त्याच्यामुळे ते लोक आमटी असू दे किंवा नारळी भात किंवा सगळं नारळ हा येतोच. बरोबर. छान. हा, असं नारळ येतोच प्रत्येक आमटी, चटणी, चिकन, नॉनव्हेज, व्हेज सगळीकडे. भाज्यांमध्ये सुद्धा खोबरं पाहिजेच, आणि खोबऱ्याशिवाय मग ते चव नाही लागत तिकडच्या लोकांना. ते मालवणचं स्पेशल आहे की सगळ्या भाज्यांमध्ये सगळीकडे जवळजवळ खोबरं वापरलं जातं. इव्हन ते पोह्यांमध्ये सुद्धा वरनं ओलं खोबरं खिसून टाकतात. आमच्याकडे ओलं खोबरंच खाल्लं जातं, प्रत्येकाचे नारळ असतात त्याच्यामुळे. असं सुकं खोबरं नाही आवडत जास्त, ते असं तेलकट सुद्धा पडतं, त्याच्यामुळे कोण जास्त म्हणजे खायला बघत सुद्धा नाही. म्हणजे हेल्थ कॉन्शियस सुद्धा आहेत लोक. खूप भारी. आणि इकडे घाट साईडला शेंगदाण्याचं कूट जास्त वापरलं जातं, किंवा लोक म्हणजे इतर त्यांचे मसाले जे असतात ते ओला मसाला, चटणी म्हटली जाते, तर ते ओले मसाले वापरतात किंवा एकापेक्षा जास्त मसाले वापरतात. आमचा मसाला एकच राहतो, आम्ही एकाच मसाल्यात सगळं एकत्र घालून ठेवतो, त्याच्यामुळे एकदाच फोडणी दिली की मग झालं. मसाल्यांचा नारळ, शेंगदाण्याचा वाटण मसाला हेच फरक राहतो. खूप छान. आणि दोन मुख्य पदार्थ राहिलेच, आंबा आणि काजू. अरे हो, ते फणस. हो, आंबा, काजू, फणस. म्हणजे फळं खायची तर कोणती तरी खायची. हो, म्हणजे फळांचा राजा पूर्ण देवगड हापूस तर खूप फेमस आहेत. देवगड नेमकं कुठं आहे? देवगड म्हणजे सिंधुदुर्गात आहे. गेलोय देवगड. कुणकेश्वर वगैरे. कुणकेश्वर ते वर सागरेश्वर मंदिर आहे का? ते सागरेश्वर का कुणकेश्वर, कुठलं? कुणकेश्वर आहे ना ते मंदिर. तिथून वरून असं सगळा दिसतो समुद्र. ते कुणकेश्वर आहे, शंकराचं मंदिर आहे. बरोबर. आणि ते मंदिर दक्षिण काशी म्हटली जाते, म्हणजे तिथे जरी गेलं तरी काशीचं मिळतं. ओके. छान आहे, म्हणजे ती सुद्धा म्हणजे समुद्र किनारा आहे मंदिराच्या बाजूला. खूप छान आहे, असं वरती बसून असं सगळा समुद्र दिसतो. ओके. तिथंच धामापूर आहे जिथे मूवीची वगैरे शूटिंग होते. दशावतार सुद्धा तिकडेच घेतलं शूटिंग. ओके. तर देवगड हापूस आणि काजू, फणस, सांग त्याबद्दल. आंबा म्हणजे सगळ्यांच्या आंब्याच्या बागा आहेत मोस्टली, सगळ्यांच्या जवळ असतातच. म्हणजे ज्यांची जागा आहे ते जागेत करायचं काय तर आंबा किंवा काजू लावायचं. मग आंबा, काजू, नारळ, फणस हे येतच. आणि त्याचे सुद्धा वेगवेगळे पदार्थ करतातच लोक, जसं की आमरसपुरी केली जाते, आंब्याच्या पोळ्या केल्या जातात, आंबपोळी म्हटली जाते. म्हणजे तुम्ही जे लोक वड्या वगैरे खाता ज्या आंब्याच्या, तर तो रस असतो तो आंबट चिंबट असा उन्हात सुकवला जातो ताटात घालून, आणि नंतर मग ती सुकल्यावर जी पोळी बनते तर ती आंबापोळी, आणि जरा जाड घातला आणि तुकडे गेले तर ती वडी होते. ओके. हा, असं ते आंबापोळी. किंवा कैरीचं पन्ह असेल, कैरीचा मुरांबा, जाम वगैरे असं सगळं बनवलं जातं. आणि बाकी फणस आहे, फणसाची सुद्धा पोळी बनवतात, पण आमच्याकडे काही असं खाल्ली जात नाही. चिप्स फेमस आहेत. खूप छान. आणि ते सुद्धा नारळाच्या तेलातच तळले जातात. ते असं काय ते रिफाइंड ऑइल मध्ये वगैरे तळले नाही जात. हेल्दी सुद्धा आहेत खूप जास्त. ओके. मी कोकणात होतो ना, त्यावेळी
काजूचं जे खालचं फळ आहे ना त्याचा ज्यूस पिला होता. वाव, इट वॉज युनिक आणि ते खूप भारी होतं, रिफ्रेशिंग होतं खूप जास्त. हो. ते खूप भारी आहे. ते काजूचं वरचं तो गर काढला जातो आणि तो खालचा जो फळ बोंडू म्हणतात त्याला. बोंडू म्हणतात, हम्म. त्याचं इव्हन वाईनही बनते का? फेनी बनते. फेनी, व्हॉट इज फेनी? गोवामध्ये खूप फेमस आहे फेनी. ओके. म्हणजे असंच ह्याचा फर्मेंट करून वगैरे बनवली जाते ती. भरपूर दिवस ते फर्मेंट करतात. फर्मेंटेशन झाल्यानंतर जसं वाईन बनवली जाते तसंच सेम, फक्त त्याला फेनी ही नाव वेगळं आहे, कारण की ते फळ सुद्धा थोडं वेगळं पडतं. ते फळ खाताना सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते, कारण की ते खाताना चुकून जर म्हणजे त्याचा डिंक वगैरे उतरला असेल तर घशाला खाज वगैरे येते. आणि ते सुद्धा खूप छान आहे, म्हणजे आरोग्याला पण खूप छान आहे, पचायला खूप छान आहे. पचन क्षमता खूप छान होते त्याने. आणि सगळ्यात महत्वाचं की ते उन्हाळ्यात जास्त खातात, कारण ते वॉटर आहे, खूप जास्त वॉटर एक दोन खाल्लं तरी छान. मी तर बागेत जाऊन तिकडे काजू निवडताना खाली ओके. बोंड वगैरे खायचे बसून तिथेच खायचे, तिथेच मुळामध्ये टाकून द्यायचं, त्याचंच खत होते मग. ग्रेट. असे सिंपल एकदम. खूप छान, खूप छान. कोकण आणि कलाकार ह्यांचं नातं तर खूप महत्वाचं आहे, कारण इव्हन महाराष्ट्राची हास्य जत्रा असेल किंवा अनेक कलाकार तिथून घडतात. कोकणानं अनेक कलाकारांना जन्म दिलाय, घडवलंय, मोठं केलंय. सो याबद्दल काय सांगशील, कला आणि कोकण? कला आणि कोकण म्हणजे कलाकार घडतात कारण की कोकणात निसर्ग भरपूर आहे. निसर्ग असल्यामुळे तिथे निसर्ग आहे. भजन, कीर्तन, दशावतार हे सगळं बघतच लहानपणापासून मोठे होतात. तर त्याच्यामुळे इम्पॅक्टच असा पडतो की कलाकारांचा इम्पॅक्ट पडल्यामुळे ते लोक, आता बरेच लोक साहित्यात आहेत, म्हणजे नाट्य क्षेत्रात आहेत, अभिनय करतात, संगीतकार आहेत, आपले कुसुमाग्रज आहेत, परत आपले विवा शिरवाडकर कोकणातले. हो, रत्नागिरी साईडचे. ओके. विवा शिरवाडकर आहेत, परत आपले बाबूजी, सुधीर फडके. करेक्ट. हा, परत आपला हे प्रथमेश लगाटे, माहितीच असेल, सारेगमप मध्ये. हा, तो सुद्धा कोकणचाच येतो. अशा प्रकारे परत सिरियल्स आहेत. आता काही सिरियल्स होतात तर कुडाळ साईडच्या, म्हणजे आमच्या इकडेच कुडाळ साईडला जी लोक आहेत, काही लोक ॲक्टिंगमध्ये वगैरे जात आहेत. त्यानंतर संगीत झालं, कथा वगैरे लिहितात. निसर्ग एवढा असल्यामुळे सुचतं लिहायला लहानपणापासूनच. संगीतात झालं, साहित्यात झालं, अभिनय क्षेत्रात जातात. बऱ्याच सिरियल्स, प्रल्हाद कुर्तडकर म्हणून दिग्दर्शक, त्यांनी दिग्दर्शन केलेलं, जसं की रात्री खेळ झाले ही सिरियल, गाव गाता गजाली, त्यात छान मालवणी वगैरे छान कल्चर दाखवलेलं. अशा सिरियल्स वगैरे खूप छान. हो. इवन खूप जास्त फिल्म सुद्धा कोकणावरती तयार करतात. आता रिसेंट आलेली प्रिलिमी 99, त्यानंतर दशावतार बद्दल सांग. हा, दशावतार घेऊया आता बोलायला. ओके. तर दशावतार मध्ये राखणदार ही कॉन्सेप्ट दाखवली आहे. हा, करेक्ट. सो ते काय आहे कॉन्सेप्ट, आणि एकूणच तुला फिल्म बघताना काय वाटलं, कशी वाटली फिल्म? फिल्म खूप छान होती. लोकांनी कोकण कसं जपलं पाहिजे, परप्रांतीयांच्या हातात जाऊ नाही दिलं पाहिजे, याबद्दल सगळं सांगितलंय. संस्कृती, आपली भाषा, स्थानिक लोक, जागा, हे सगळं कसं जपलं पाहिजे, कारण की आपण कोकण वाचवला तर कोकण आपल्याला जगवेल, ही कॉन्सेप्ट दाखवली आहे त्या मूवीमध्ये. तर बाबुली मेस्त्री हे कॅरेक्टर दाखवले आहे, त्यांचं एक दशावतार मंडळ दाखवलं आहे. तर दशावतार, विष्णूचे 10 अवतारावर जे केलं जातं नाटक, तर त्याबद्दल दाखवले. तर तो माणूस म्हातारा झालाय तरी पण त्याचं कलेचं प्रेम काही सुटत नाहीये. मुलगा म्हणतोय करू नका, तरी पण त्याला म्हणजे जगण्याचं काय, तर ते दशावतार. तर त्याला ते म्हणजे आता इवन म्हणजे रिअलमध्ये सुद्धा जर बघितलं कोकणात, तर दशावतारवाले जे असतात लोक, जे सादर करतात कला, त्या लोकांना एवढं प्रचंड प्रेम आहे ना त्या कलेवर, की ते लोक, जी स्त्री भूमिका असते, म्हणजे खरी बाई अशी साक्षात उभी आहे असं ते भासवतात. आवाज वगैरे बदलून छान टोनमध्ये बोललं जातं. आणि त्यांची प्रचंड विष्णूच्या 10 अवतारांवर श्रद्धा असते. आणि तसंच ते दशावतार 10 अवतार वेगवेगळ्या स्टोरीमधून नाटकांमध्ये दाखवले जातात. त्याच्यात कॉन्सेप्ट अशी आहे की काही परप्रांतीय तिथे मायनिंग करतायत, खनन वगैरे करतायत, जागा हे करतायत, आणि त्याच्यामुळे काही लोक आहेत जी लोभामुळे किंवा पैशांमुळे त्याच्या आहारी जात आहेत.
पण काहींना आपलं म्हणजे त्यांना काहींना अशी सहानुभूती वाटते किंवा आपल्या प्रदेशाबद्दल हे वाटते, तर त्या राखणदाराबद्दल वगैरे, तर तो राखणदार जो आहे तर तो पूर्ण आपल्या गावाचं रक्षण करणारा एक दैवी शक्ती मानली जाते. तर तो राखणदार आहे तो आपल्या गावावर कोणतं संकट येऊ देत नाही, परत गावाचं संरक्षण करतोयच, तर त्याबद्दल दाखवले. मग तो त्यांनी त्या मूवीमध्ये दशावतार म्हणजे बाबुली मेस्त्रीनेच 10 अवतारात मग ते बदला वगैरे घेतला आहे, हे सगळं दाखवलंय. बाकी मूवी बघितल्यावर सगळं असं अंगावर काटा वगैरे येईल एवढं छान चित्रण त्यांनी म्हणजे साधं सिंपल केलंय पण खूप छान केलं. आणि म्हणजे त्यांनी आपलं हे कोकण वाचवण्यासाठी बळी वगैरे गेलाय त्याच्यात, मग ते कसं वाचवलं पाहिजे आणि मग शेवट ते कसा लढा देतात, सगळं सत्य कसं समोर येतं याबद्दल आहे. खूप छान. आणि तो दशावतार मूवी रियालिटी आहे कोकणाची सध्या. हो ते असं म्हणतात की कोकणाचा कॅलिफोर्निया होतोय. हो. So झाला पाहिजे का? कॅलिफोर्निया म्हणजे ठीक आहे, विकास होतोय, चांगली गोष्ट आहे, कोकणाचा विकास झालाच पाहिजे. स्थानिक लोकांना रोजगार वगैरे मिळतोय, आता पर्यटन आहे, मासेमारी आहे, परत जे आंबा काजूचं उत्पादन आहे, रतांबा म्हणजे जे कोकम आहे, यावर पूर्ण कोकणचं म्हणजे पोट चालते. तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही विकास वगैरे करताय, चांगली गोष्ट आहे. पण महत्त्वाचं म्हणजे तो विकास करताना आपण तिथली भाषा, संस्कृती किंवा तिथलं लोकांची म्हणजे स्थानिक लोक, जागा, म्हणजे आता असं होते की आपलेच लोक परप्रांतीयांना जागा विकतायत आणि जागा विकल्या गेल्यामुळे बाहेरची लोक कोकणात येऊन हे करतायत, म्हणजे वर्चस्व दाखवायला बघतायत किंवा धाक दाखवतायत. आणि अशा प्रकारे मग तिथल्या लोकांच्या पोटावर सुद्धा पाय येतोय ना. मग त्याच्यामुळे म्हणजे विकास चांगलाच आहे, कॅलिफोर्निया होईल, पण विकास होतोय म्हणून तुम्ही आपलं मूळ विसरू नका. हा तेच की कॅलिफोर्निया होताना कोकणाचं कोकण पण हरवतंय का? म्हणजे तुला काय जाणवतंय? हो, आता काही दशावतार प्रमाणात. मूवी मधूनही ते दाखवलं की कोकणातली लोक आता पूर्वीसारखी छान अशी राहिलेली नाहीये. मग ते का होतंय किंवा होतंय का तसं महत्वाचं? म्हणजे मी बघितलंय, आमच्या इकडे सुद्धा म्हणजे वाळू काढण्याचं सुरू होतं मध्ये, तर ते इलिगल सँड मायनिंग, तरी पण काही पॉलिटिकल पार्टीज वगैरे असतात, तर त्याच्यामुळे म्हणजे स्थानिक लोक त्याच्यासमोर काही बोलू शकत नाही. मग त्यामुळे विकास त्यांचा होतोय, काही जणांचा होतोय, पण काही जणांचं त्याच्यात म्हणजे वाट लागते पूर्ण. आणि गाव सुद्धा म्हणजे उद्ध्वस्त चाललंय होत. निसर्ग म्हणजे आपण जर कोकणाला वाचवलं तर पुढे जाऊन कोकण आपल्याला सगळंच देतंय की जर तुम्ही तिथे कमवलं नाहीत तर कोकण फळं देतंय, भाज्या देतंय, रानभाज्या खाऊन सुद्धा लोक तिथले राहू शकतात, एवढं कोकण समृद्ध आहे. पण हे असं झाडं तोडणे किंवा जंगलतोड, आग लावणे किंवा इतर जसे जागा देणे, पूर्ण जागा सपाट करणे, यामुळे पूर्ण जे डोंगर आहेत ते सुद्धा म्हणजे खचतात वगैरे, किंवा पावसाळ्यात त्याचे हे दिसतात की आता जी सँड मायनिंग झाली, वाळू काढण्याचं झालं, तर पावसात असं झालेलं की जमीन खचलेली वरती अक्षरशः, आणि त्याच्यामुळे जे विहिरी वगैरे होत्या त्या गोल विहिरींचा आकार सुद्धा असा अंडाकृती झालेला, एवढं चीर वगैरे पडलेलं. मग लोकांनी ते असं ध्यानात ठेवलं पाहिजे की देतंय निसर्ग म्हणून थोडं म्हणजे जेवढं देतंय तेवढंच घ्यावं, उगाच उपसून घेऊ नये त्याच्याकडून. एक्सप्लॉयटेशन नाही केलं गेलं पाहिजे. नाही केलं पाहिजे. ॲब्सोल्युटली राईट. सो कोकणचं कोकण पण हरवत आहे, ते लोकांनी जपलं गेलं पाहिजे असं तुझं म्हणणं आहे. कोकणातली लोक खूप छान असतात असं आहे, ते गाणीही खूप जास्त आहेत. कोकणची लोक माणसं साधी भोळी पण असतात आणि छानही असतात, त्यांचा तो स्वभाव सॉर्टेड असतात खूप जास्त. म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे झाल्यानंतरच कलाकार घडू शकतो किंवा साहित्य निर्मिती होऊ शकते. म्हणजे पोटात भूक असताना नाही कळत की ओके मला लिहायचं आहे किंवा ओके हा, पण ते खूप सॉर्टेड आहे, त्यांचं आयुष्य खूप शांत आहे, निवांत आहे, मजेत चालू आहे सगळं, त्यामुळे ते कलाकार होत आहेत वगैरे वगैरे. सो ते तर आहेच त्याचा गुन्हा, बट ॲज अ ह्युमन बिंग म्हणूनही ती खूप छान आहेत माणसं, कारण तो तसा प्रदेश आहे. सो काय सांगशील याबद्दल? कोकणातली माणसं प्रचंड हुशार आहेत. यस. आणि कारण की कला म्हणजे त्यांचं जन्मापासून कला बघतच मोठे होतात, त्यामुळे कलेत एकदम निपुण असतात तिकडची लोक, काही ना काहीतरी करू शकतातच, एवढं छान असतं त्यांच्याकडे, स्किल्स असतात.
सोबतच ते झालं, त्यांची भाषा कधी सोडत नाहीत. मालवणी भाषा छान लयात वगैरे बोलतात आणि जे मनात असतं तेच त्यांच्या ओठावर असतं. असं काही वेगळं वगैरे बोलत नाहीत. आणि साधी आहेतच, म्हणजे हे आता लोक जे बाहेरून वगैरे येतात त्यांना येवा कोकण आपलंच असं वगैरे असं म्हणून स्वागत वगैरे करतात छान. त्यांना म्हणजे काही अडीअडचणी आल्या किंवा राहायला सुद्धा जागा द्यायला कमी वगैरे बघणार नाहीत. आणि कोणी आलाच दारावर वगैरे, एखादा भुकेलेला असेल तर त्याला जेवण वगैरे विचारतात. जे आपुलकी आहे, भरपूर प्रमाणात कोकणात आपुलकी आहे. कधी कोणाला उपाशी पाठवायचं नाही, ही त्यांचं म्हणजे परंपराच आहे, संस्कृतीच आहे. अतिथी देवो भव. अतिथी देवो भव. अर्थातच, कारण कोकणची संस्कृती, तिथला व्यवसाय हा टुरिझमवरती अवलंबून आहे खूप मोठ्या प्रमाणात. बरोबर. आणि अशा कुठल्या 2 गोष्टी आहेत तुला वाटतं की ज्या कोकणी माणसांनी बदलल्या पाहिजेत त्यांच्या स्वभावातल्या, त्याचा फायदा घेत आहेत लोक, असं काइंड ऑफ? बदलल्या पाहिजेत म्हणजे तेच की म्हणजे पैसे बघून किंवा पैशांच्या आहारी न जाता आपलं कोकण जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि बाकी तर ती छानच आहेत माणसं, संस्कृती वगैरे धरून जपून. आणि आता जशी म्हणजे हे होत आहेत, लोक स्थलांतर करत आहेत आता, म्हणजे कोकणात काही भविष्य दिसत नाही म्हणून मुंबईमध्ये जात आहेत, तिकडे म्हणजे नोकरी करत आहेत. तर लोकांनी म्हणजे गावी येतात, पण आता ती लोक मिळून मिसळून नाही राहत आहेत तेवढी पहिल्यासारखी. तर सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं, म्हणजे एकत्र राहावं, जेणेकरून मानसिक ताण वगैरे आता हल्ली येत आहेत, डिप्रेशन येत आहेत, एन्झायटी होते लोकांना, तर ती होत नाही. गुड. सो फायनल क्वेश्चन, मला लोकांना काय सांगशील कोकणाबद्दल, कोकणाच्या संस्कृतीबद्दल, एकूण गोष्टींबद्दल, इन द फॉर्म ऑफ ॲडवाइस, इन द फॉर्म ऑफ लास्ट रिमार्क आय वुड से फ्रॉम युअर साईड? कोकण खूप छान असा प्रदेश आहे, निसर्गाने पूर्ण भरलेला, जैवविविधता आहे भरपूर. तर लोकांनी त्याच्याकडून घ्यावं, पण तेवढंच त्याचं जतन करावं, रक्षण करावं. देव म्हणजे आता जशी राखणदाराची जशी कॉन्सेप्ट आहे, तर देव तरी किती दिवस वाचवेल. तुम्ही आता म्हणजे देव तुम्हाला दिलंय तर ते जपून ठेवा. सोबतच देतोय, विकास वगैरे होतोय, चांगली गोष्ट आहे. पण जसं आता एअरपोर्ट वगैरे बांधलाय, असा विकास आपल्याला नको आहे गावी, कारण की तो एअरपोर्ट एकच विमान जाते रोज आणि एवढी जागा गेली आहे त्याच्यात. मग त्या जागेत अजून काहीतरी होऊ शकलं असतं चांगलं. मग हे असं नको आहे. आणि बाकी लोकांनी आपली संस्कृती जपा, आपले जे सण आहेत मिळून मिसळून साजरे करा. परंपरा किंवा भाषा जी आहे ती सातासमुद्रापार पोहोचवा. काही लोकांनी पोहोचवली आहेच, सिरियलमधून, नाटकांमधून किंवा इतर कलांमधून. तसं आपलं सगळ्या कला वगैरे जपून ठेवा. आणि तुम्ही म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाने किंवा मी सुद्धा जर कोकण असा संस्कृती वगैरे सगळी जपून ठेवली तर पुढच्या पिढीला सुद्धा दाखवण्यासाठी, देण्यासाठी आपल्याकडे सगळं शिल्लक राहील. खूप छान. अर्थातच कोकणाचे खूप उपकार आहेत महाराष्ट्रावरती, खरं तर देशावरती. कारण शिवाजी महाराज घडवले, पहिली राजधानी राजगड, खरं तर दुसरी राजधानी रायगड ती कोकणातली. त्यानंतर अनेक रत्न कोकणानं घडवली, ज्यामुळं स्वराज्य टिकलं. अटकेपार झेंडे रोवणारे बाजीराव पेशवे ते ही मूळ कोकणातलेच होते खरं तर. सो अर्थातच त्याचे खूप उपकार आहेत. ते टिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, बहरलं पाहिजे खरं तर. अँड लेट्स डू दॅट. ओके, आपल्याला ज्या पद्धतीनं जेवढ्या प्रकारे मदत करता येईल तेवढी करूयात. सो थँक्यू फॉर युअर टाइम प्रेरणा. इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. व्हॉट अबाउट युअर आय वुड से एक्सपिरियन्स अबाउट दिस? कसं वाटलं? छान वाटलं, खूप छान. म्हणजे कोकण खूप जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय आहे. लहानपणापासून आतापर्यंत बघितलंय, तेवढं छान सांगता आलं असेल असं वाटतंय मला. अजून करू अनेक गोष्टी. कोकण हा काही असा छोटा विषय नाहीये, बघायला गेला तर अगदी विस्तीर्ण विषय आहे. घेऊ हळूहळू त्याच्यातले अनेक पैलू बाहेर काढू, लोकांना सांगू आणि भेटत राहूयात आणि बोलत राहूयात. येस, थँक्यू. धन्यवाद. थँक्स फॉर युअर टाइम. धन्यवाद.